रामकृष्ण हरी. जसं आपण 9व्या अध्यायामधले काल पहिली ओवी घेतलेली आहे आणि पहिल्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सर्व श्रोतेगणांना माझ्याकडे लक्ष द्या किंवा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, असं 9व्या अध्यायातील पहिल्या ओवीवर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज बोललेले आहे. व सर्व श्रोतेगणांच्या चरणी नतमस्तक, नाथबाबांच्या चरणी नतमस्तक व माझ्या गुरु असणारे गहिनीनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक. आज आपणास दुसरी ओवी त्या ठिकाणी 9व्या अध्यायातील दुसरी ओवी घ्यायची आहे आणि दुसरी ओवी अशी आहे, परी प्रौढी न बोलो हो जी, तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी, द्यावे अवधान हे माझी विनवणी सलगीची म्हणतात. म्हणजे तुम्ही सर्व जाणत्याच्या सभेत मी एक लढीवाळ आहे म्हणून सांगतात. आणि जसं तुकोबारा हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका, त्याच प्रकारे तुम्ही लक्ष द्या. आणि तुम्ही जर लक्ष देऊन या ठिकाणी ऐकले तर तुमच्या जीवनाचा जीवन उद्धार होणार आहे आणि तुम्हाला शाश्वत सुखाची प्राप्ती भेटणार आहे. मग या दुसऱ्या ओवीमध्ये काय सांगतात, तुम्ही काय आहेत तर जाणते आहेत म्हणून सांगतात. तुम्ही सर्वजण श्रोतेजण जाणते आहे, खरं काय खोटं काय हे तुम्हाला त्याची जाणीव होते किंवा समजते, असं बोलत आहेत ज्ञानेश्वर महाराज. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या समोर मी एक लढीवाळ आहे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज श्रोतेगणांच्या समोर. आणि या लढीवाळाची गोष्ट ऐका असं विनवणी करून सनी त्या ठिकाणी दुसऱ्या ओवीत सुद्धा तेच बोलत आहेत की आता तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी 9व्या अध्यायाकडे लक्षपूर्वक तुम्ही ऐका असं बोलत आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या ओवीमध्ये सुद्धा लक्षच द्या म्हणून सांगितलेत बरं का. पहिल्या ओवीत काय म्हटलेत, तुमचं ध्यान या ठिकाणी आमच्याकडे द्या, लक्ष द्या. आणि दुसऱ्या ओवीत काय म्हणलेत, तुम्ही सर्व जाणते आहात आणि तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, असे या ठिकाणी बोललेले आहेत. आणि इतकंच या ठिकाणी दुसऱ्या ओवीमध्ये आहे बरं का. मोठं व्हिडिओ होतं त्यामुळे छोटंसं व्हिडिओ बनवावं म्हणून सनी दोनच गोष्टी बोलणार आहे. पुन्हा एकदा सर्व श्रोतेगणांच्या चरणी नतमस्तक. रामकृष्ण हरी.